काँग्रेसचा हा म्हणजे नालायकपणा आहे. ती जागा जर तुमच्या मित्र पक्षाची, तर तुम्हाला ती जागा मागायचा अधिकार येतोच कुठं? ती जागा शरद पवार पक्षाने मागच्या वेळेस लढली, शरद पवार पक्षच लढल, उभाटा किंवा काँग्रेस यावर हक्क सांगू शकत नाही. आणि म्हणून शरद पवार साहेबांनीच त्या ठिकाणी जागा स्वतःची असल्यामुळे त्या दोन्ही पक्षाला सांगितलं पाहिजे की ही माझी जागा आहे, मी इथे सुनेत्रा ताईच्या विरोधात उमेदवार देत नाही. शिवसेनेची काय भूमिका असते? शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. अजितदादा, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही महायुतीत लढलो, त्याच्यामुळे शिवसेना आमची अजितदादांच्या परिवारासोबत म्हणजे सुनेत्रा काकूसोबत राहील. तो निवडणुकीसाठी म्हणजे सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना मागणी केली पाठिंबा देण्याची. बघा, पहिली गोष्ट, मागच्या विधानसभेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, उभाटा आणि काँग्रेस या तिघांची युती होती आणि ती जागा युतीमध्ये शरद पवार साहेबांच्या योगेंद्र पवारने लढलेली जागा आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर सुनेत्राताईंनी उद्धव ठाकरेंना जागा मागायचा प्रश्न येत नाही. शरद पवार साहेबांनाच त्यांनी विनंती करायला पाहिजे की आघाडीची जागा आहे, तुम्ही आमच्या विरोधात लढू नका. आणि पवार साहेबांनी देखील ती मोठ्या मनात सोडली पाहिजे, कारण अजितदादा त्यांच्या परिवारातले सदस्य होते आणि ते गेलेले आहे. आणि राहिला काँग्रेसचा विषय, तर काँग्रेसची ती जागाच नाहीये, त्यामुळे काँग्रेसच्या त्या जागेला लढायचा प्रश्न येत नाही. आणि एवढं करून एवढी खास काँग्रेसला बारामतीत लढायची असेल तर 2 लाखाच्या फरकाने ते पडतील, त्याचं डिपॉझिट वाचणार नाही. संदर्भामध्ये 211 जमीन 211 शेतजमीन त्यांच्या नावावर निघाली. 200 एकर 211 एकर कोणाच्या? बावनकुळे महसूल मंत्रीच्या संदर्भात. हा, तर त्याच्यावरती आरोप होते की तुमच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली म्हणून महसूल मंत्री असताना सुद्धा त्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते. बघा, आता मालमत्ता आणि प्रॉपर्टी, मला वाटतं आता गरिबीचा टक्का हा इतका खाली आलेला आहे की आता लोकांकडे सगळ्यांकडेच प्रॉपर्टी आहे. पहिल्यासारखं आता कोणी उपाशी मरत नाही, पहिल्या कोण गरीब राहिला नाही, त्याच्यामुळे प्रॉपर्टी कमवणे हा काही आता मोठा इश्यू राहिलेला नाहीये. आणि केवळ राजकारणीच लोक कमवची प्रॉपर्टी लोकांना दिसते, इतर अब्जांनी करोडे कमवतात त्याची प्रॉपर्टी कधी कोणाला दिसत नाही. आणि त्याच्यामुळे राजकारणापेक्षा साईड बिझनेस माणसाचा असतोच ना, त्या माध्यमातून आपली कमाई करत नाही का? मग काय विरोधकांना आरोप केल्याशिवाय दुसरं काही नाहीये. बारामतीच्या जागेवरती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने दावा केला की पहिली गोष्ट, बारामती जागा ही शरद पवारांच्या काँग्रेसच्या मित्र पक्षाकडे गेलेली आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला मागायचा काही अधिकार नाही. पण जे हर्षवर्धन सपकाळ मराठी प्रदेशाध्यक्ष ती बारामतीत जागा मारतात, बुलढाण्यात त्यांचं 500 मतांनी डिपॉझिट वाजले, तिकडे कुठे बारामतीला तीर मारायला चालले, तिकडे कुठे आणखी जाऊन तोंड काळा करतो म्हणा, तिकडे जाऊन तू काय ठिकाण काय टीका लागणार त्या पवार परिवारासमोर डिपॉझिट देईल या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.